जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे मानवी जीवनातील अविभाज्य घटकांपैकी एक समजले जातात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी MPDA पेक्षा कठोर असा स्वतंत्र कायदा राज्य सरकार लागू करेल. तसेच अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारला शिफारस केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. तसेच राज्यामधील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विभाग यांनी संयुक्त मोहीम राबवून कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. अन्नपदार्थ आणि दुधातील भेसळ ही गंभीर बाब असून याचा मोठा परिणाम लहान मुलांच्या तसेच मानवी आरोग्यावर होत असतो. यामुळे भावी पिढीचं मोठ्या प्रमाणावर मानसिक आणि शारीरिक नुकसान होणार आहे. तसेच कर्करोगासारखे आजारही यामुळे बळकावण्याची शक्यता असल्यानं अशा भेसळखोरांवर MPDA पेक्षाही कठोर कारवाई करणं आवश्यक आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या बैठकीदरम्यान सांगितलंय. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत केलं जात असून अन्नपदार्थ आणि दुधांमध्ये भेसळ करणाऱ्यांचं धाबं या निर्णयामुळे चांगलंच दणाणलं आहे. ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक.